मग आता कसं चालू आहे तुमचं काम, कसं सुरू आहे निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्ण? एकतर मी साहेब 15 वर्ष मी 15 दिवस बरोबर, 15 तिथे मातोश्रीवर होतो. मला जवळजवळ उमेदवारी देण्याचं निश्चित झालं होतं आदरणीय आदित्य साहेबांच्या इथनं. हम्म. पण ते थोडंसं कटकारस्थान केलं. माझ्यावर जो गुन्हा बरोबर दाखल आहे, जो ज्या हरीश होळीकरांनी हा गुन्हा माझ्यावर बरोबर नोंद केला की मी 17ला नगरसेवक होऊ नये म्हणून, ते पुन्हा असं प्रकरण चालवलं गेलं बरोबर आणि माझी तिकीट बंगल्यावर कापली गेली. बरोबर. म्हणजे आपण पाहिलं की 2016ला तुमच्यावरती काही केसेस वगैरे होत्या आणि त्यानंतर आपण काल पाहिलं आदित्य ठाकरे यांनी देखील केस संदर्भात तुमच्यावर वक्तव्य केलंय. काय पार्श्वभूमी होती, काय घडलेलं, काय सांगाल? मुळात मी साहेब गव्हर्नमेंट सरकारी कर्मचारी आणि मी क्लास 1 ऑफिसर होतो. कोणत्या क्षेत्रामध्ये? मी ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री या क्षेत्रामध्ये मी काम करत होतो. जवळजवळ 32 वर्ष मी सर्व्हिस केली. मला 2 मुलगी आहे आणि तिला 2 मुली आहेत. मी प्रपंच करणारा माणूस. मी याच्यामध्ये असं पडेन का जाणतोच भरपूर. पण काय घडलेलं? मी एकतर साहेब भावनिक माणूस आहे. बरोबर. मला त्यावेळेला गोवण्याचा प्रयत्न केला, फार डिस्टर्ब झालो मी 8 दिवस. बरोबर. पण ज्या वेळेला मला पोलिसांनी सांगितलं की हा तुम्हाला फसवण्याचा प्रकार आहे, कोणीतरी तुम्हाला फसवतंय, मला त्या मुलीच्या आईनी आणि सासूनी सांगितलं की हे तुम्हाला फसवण्याचे प्रकार झालेत, तू याच्यानं सावध हो. माझ्यावर गुन्हा नोंद आहे, पण त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी कोणी बघितली नाही. बरोबर. माझा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे, अहवाल आहे, तो एकदम क्लिअर आहे. पोलिसांचा रिपोर्ट आलेला बरोबर, हा निरंक आहे. बरोबर, निरंक पूर्ण स्टेटमेंट दिलेलं आहे, आपण पाहतोय. हा बघा, आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये नील आहे आणि गुन्हा आहे माझ्यावर, तो कबूल करतो मी. पण तो निरंकर गुन्हा आहे, त्याच्यामध्ये तुमचा काही संबंध नाही. तरी विनाकारण तो गुन्हा अजूनही चालू आहे. कारण की मला 2017ला मी संधी मागितली होती